खासदार संजय राऊत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उपस्थित आहेत। या मेळाव्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। राज ठाकरे नेमकं काय बोलणार, तर पुढे पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुद्धा या मेळाव्याला महत्त्व आहे। तसंच शेकापचे कार्यकर्ते त्यांच्यामध्ये सुद्धा एक नवी उमेद ऊर्जा निर्माण करण्यासाठी सुद्धा शेकापनं हा सगळा प्रयत्न केल्याचं दिसून येते। अगदी महिन्याभरापासूनच शेकापनं या मेळाव्यासाठी तशी तयारी केलेली होती। आज भव्य रॅली सुद्धा काढली गेली आणि आता हा शेकापचा 78वा वर्धापन दिन सोहळा पार पडतो आहे। या सोहळ्याला विशेष महत्त्व आणि विशेष उपस्थिती जी राज ठाकरे यांची आहे, त्यामुळे या मेळाव्यामध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। कारण शेकापनं स्वतः मनसे आणि ठाकरेंची शिवसेना दोन्ही पक्षांना या मेळाव्यासाठी निमंत्रण दिलेलं होतं आणि त्याच निमंत्रणावरून राज ठाकरे हे मेळाव्याला उपस्थित झालेले आहेत। खासदार संजय राऊत सुद्धा आहेत। संजय राऊत आणि राज ठाकरे हे सुद्धा एकत्र पाहायला मिळतात। मंचावर सर्व उपस्थित आहेत। या मेळाव्यामध्ये नेमकं राज ठाकरे काय बोलणार, कोणकोणत्या मुद्द्यांवर ते भाष्य करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। यासह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा शेकापकडून जी मोठ बांधणी सुरू आहे, तर तो प्रयत्न सुद्धा या मेळाव्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल। मंचावर सध्या राज ठाकरे, संजय राऊत हे उपस्थित आहेत। शेकापचे जयंत पाटील यासह शेतकरी कामगार पक्षाचे अनेक नेते सुद्धा या मेळाव्याला उपस्थित आहेत। यासह शेतकरी पक्षाचे सर्व कार्यकर्ते सुद्धा पनवेलमध्ये दाखल झालेले आहेत। 78वा वर्धापन दिन हा शेकापचा पार पडतो आहे। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला एक नवी ऊर्जा, एक नवी उभारणी देण्यासाठी सुद्धा ही सगळी तयारी केल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि यासह राज ठाकरे यांना मेळाव्याला बोलावून आपल्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवी ऊर्जा देण्यासाठी सुद्धा हा सगळा शेकापचा प्रयत्न पाहायला मिळतो आहे।